नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त म्हणजे सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज पहिल्यांदाच म्हणजे फर्स्ट डे आहे पिऊचा शाळेचा. तर सकाळी 9 वाजता आईनं पिऊला शाळेत सोडवलं. इथं स्कूल बाजूलाच आहे, जवळच मी तुम्हाला दाखवतो. आणि पिऊ एवढे रडत होते, तर त्या पिऊचं रडणं बघून आई घरी येऊन रडत होते. तर पिऊला स्कूलला सोडले इकडं आणि आता 11 वाजलेत. आता मी चाललोय पिऊला आणायला. चला मी तुम्हाला पिऊची स्कूल पण दाखवतो आणि किती लांब आहे ते पण दाखवतो आणि पिऊ आता कशी कंडिशन मध्ये आहे ते पण दाखवतो. मी चाललोय आता ते पिऊला आणायला. हे बघा जास्त लांब नाही, हे जे समोर दिसतं काय बघा, ही येलो कलरची बिल्डिंग बघा पलीकडे. तर तेच पिऊचं स्कूल आहे, म्हणजे घरात इतक्या जवळ 2 मिनिटाच्या अंतरावर. तर चला मी जातो पिऊला आणायला. हे बघा ही स्कूल आहे आणि आता ह्यांची हीच बघा नवीन स्कूल होती. ही नवीन बिल्डिंग आहे 5 माळ्याची. पिऊ 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 स्कूल टिफिन आणि हिला हे बॅग धर बॅग धर. मॅडम त्रास नाही दिला ना, त्रास नाही दिला. नाही नाही काहीच नाही तुझं रडली तू बाबू, मस्त आहे काही नाही रडली राहते सर. रडली नाही, नाही. रडली का? मला तर काय class होते. अच्छा अच्छा अच्छा. असू दे बाई, जसं होईल तसं नाही घेतलं. इसको बताइए, class टीचर. मैम ये चल. बोला कि जरा मजा नहीं आ रहा है। मम्मा मम्मा के पास जाना है। नाही, शिकायचं बाबू आता. नहीं ना, कुछ उड्या. नहीं होने वाला है। एवढ्या टेन्शन घेऊ नको बाळा. बहुत तक मस्ती करना होता है। कितना एक बजे तक. हाँ। चलो बाबू. पिऊला स्कूल मधून घेऊन चाललंय. अरे घरी आल्या आल्या मला दर्शन झालं काकाचं. तानाजीचे वडील आले. तानाजीचे वडील हैदराबाद वरून. हैदराबाद मावशी किधर? कुठे आहे मावशी? आजी आली तुझी? कुठे आहेत? आंघोळीला गेलेत का? ओकेच. सासूबाई आल्या तुमच्या. काल काय पूर्ण शूटिंग घेतलं नाही दिवसभराचं, कारण काल खूप काम होते, त्यामुळे ब्लॉग काल कंटिन्यू बनवलं नाही. तर आज सकाळी म्हणजे कालचा ब्लॉग आजच्या जोडतोय. आज सकाळी जिम केली आता आणि सरळ चाललोय गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी, कारण आता गाडीचे किलोमीटर्स पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळं सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे आणि आपल्याला थोडासा क्लेम पण करायचा आहे. पुढचा बंपर आपल्याला बदलून घ्यायचा आहे. दोन्हीकडल्या साईडनं थोडा थोडा डॅमेज झालेला आहे. तर चला आंघोळ पांघोळ न करता डायरेक्ट सकाळ सकाळ म्हणलं जाऊन गाडी टाकून यावं. आलो किया शोरूमला, बारामतीतले किया शोरूम बघा आहे की त्याच्या गर्दी काय कमी नाही. चला काळे महिना सोडून चालू आपण घरी आलो तर पूजा पडली आजारी, निवांत झोपली. स्वयंपाक पाणी करून झोपली. वरनं काय होते पूजा, दुखतंय काय? हा ऐ उठ जेवण कर. आता तर पांघरून झोपली. अय पूजा ऐ वहिनी वहिनी उठवा की तिला. उठवलं किती म्हणते नंतर तिला म्हणलं इंजेक्शन घ्यायचं तर पहिलं जेवण जा. जेवण कर. तेच म्हणलं इथं भात आणू का तरी. थोडस जेवण कर. चला आवर दवाखान्यात जाऊ. थोडस काम आवरलं आणि आता बघा हे थोडस कलिंगड खातोय मी. एडिटिंग करत होतो. आता पूजेची तब्येत कशी बघू, तिला हॉस्पिटलला घेऊन जायची, उठली की नाही. पूजा ए पूजा कुठे? ए काय करते? उठ की मग, चल की दवाखान्यात. चला चलाय पिऊ तू नको येऊ बाबू. चल चप्पल घाल, पाय पोळतात. गाडी तर नाही, 4 व्हीलर गाडी टाकली सर्व्हिसिंगला, त्यामुळे चलतच जावं लागतं. जवळच्या दवाखान्यात जाणार, कारण लांब नको 2 व्हीलर. काय 2 व्हीलर घ्यायची? तिथं जायचं पुढं चलत. अरे ह्याला द्या रे इंजेक्शन कुत्र्याला, त्याशिवाय जायचं नाही. तर माग काय तुझं काम आहे रे? पप्पी घ्यायची नको. पूजा जा नाहीत नको. लावला ना आधी त्याला. हो बघ ना, त्याने राईट ती लॉलीपॉप खाल्लं आणि कांडे खाली सोडले. तुला माहिती तिथंच बस, उठ नको. व्हेरी गुड. जमा मी बस तो ते आलं खायला. तुला नाही खाऊन देत बघ ते.
मी इंजेक्शन ठेवू आलं ना बाहेरचं त्यातच आलंय एकत्रच सगळं आलंय म्हणतात त्यात खाली. टॉमॅने लय मजा केली आमची पण डॉक्टरच्या केबिन मध्ये पूजा आजारी तर सगळं काम आयलाच करावं लागते तसं पण आहे करतच होते पण आज सगळंच केलं ना आई बाळा इथं पुढे या इथं पुढे या आपण तुझा आणि कृष्णदादाचा एक जोक शूट करू हा इकडे तुला सांगतो कसं करायचं काय म्हणायचं माहिती का असं म्हणायचं तुम्ही आमचे नवीन शेजारी त्याला म्हणायचं तुम्ही आमचे शेजारी ना म्हण बरं तुम्ही आमचे शेजारी ना तो कसं करते आज तानाजीचा वाढदिवस आहे माझ्या ध्यानात नव्हतं रात्री याचा 12 वाजता करायचा होता रात्री ध्यानात होतं पण सकाळपासून विसरलो तानाजी हॅपी वाला बर्थडे थँक्यू वाला थँक्यू ओके चला 6 बजे तेरा बर्थडे काटेंगे ओके बोलवले खाली बोलवले बर्थडे काटायला चला इकडे पण बर्थडे काटो तुझा हॅपी बर्थडे टू यू हा. चला मित्रांनो आता आपली गाडी सर्व्हिसिंग झाली फोन आलता शोरूम मधनं आता आपण गाडी घेऊन येऊ गाडी घेतली आता 10,937 म्हणजे 11,000 रुपये गाडीला गेले आणि गाडीला 3 महिने पण नाही झालं सर्व्हिसिंग केलेली पण 10,000 किलोमीटरला सर्व्हिसिंग करावीच लागते त्यामुळं नो ऑप्शन आणि एक थोडासा क्लेम करायला पण टाकले पुढचा बंपर बदलून घ्यायचा असा का त्याला पण थोडाफार खर्च येईल तर चला आता जाऊ आपण डायरेक्ट घरी तानाजी वाढदिवस सकाळीच करायचा होता रात्रीचा 11 वाजल्या आता 1 तास राहिलाय 1 तास राहिला नाही तर दुसरं वर्ष लागायचं त्याला दुसरं वर्ष लागणार चला हो वहिनी घ्या ओवळायला ती आहे चल की ताना येले थंडी तापाचं आहे काय त्याला गोंट करते का बाळवत करते ताना किती वर्षाचा झाला तो 35 वर्ष कंप्लीट का लागलं आता 35 लागलं आता मला 33 लागल म्हणजे तुझ्यात माझ्या 2 वर्षाचा फरक आहे का ह्यो लोगो कायमचा ठेवायचा कारण महिन्यात 1.5 महिन्यात कुणाचा ना कुणाचा बर्थडे या ह्यो का आता माझा आता 4 तारखेला 2 महिन्यात आर्टिफिशियल केक पण ते चिटकवायचं तोंडाला गाणं लावायचं तर वहिनी म्हणल्यात नको बरं का माझं काय नाही लोक झोपली काय आता म्हणजे वहिनीच्याच मनात नाही गाणं नाही लावायचं लोक झोपली स्वतःच्या बर्थडेला गाणी लावा हे लावा ते लावा जिंदगीत दुसरा बर्थडे मोठा तुझा म्हणजे केक कापतात फक्त अशी माणसं नसते मग काही तुम्ही नवऱ्याची इज्जत करताय का काढताय केक कापतात फक्त माणसंच नसतात म्हणे हस की थोडं परत जर लग्न करायचं योग आला तर म्हणजे आपल्याच बायका घेऊन म्हणजे किती भारी वाटेल ते डबल लग्न डबल खर्च 60 वर्षात करणार 60 वर्ष पण ते टिकलं तर ना आणि परत पुढचे 60 वर्ष जगायचं आणि परत पुढचं कशाला सावं 120 वर्ष वहिनी हाणून घेत्या डोक्यावर ताना काय येणं समजत नाही अय नाही मी बघितलंच नाही कृष्णा 1 वर्षाचा होता तेव्हा त्याचा व्हिडिओ काढला होता मी रक्षाबंधनचा काय उडवा बिडवायचा कायच नाही दिवा वाती पण ती काय झोप आहे सगळ्यांच्या तोंडा माझ्या तर लय मला झोप लागून मला भूक लागली काय काय आणायचंय काय नाही तू काय बार काय जावा की तुम्ही वहिनी संग कापायला नको हॅपी बर्थडे डिअर
थोडं थोडं तिला निघायचं लगेच आठची गाडी हा, बस बाकीचं